तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक न लढवण्याचे संकेत दिल्याने आता उलटसुलट चर्चा सुरू झाली। तर अजित पवार यांच्या या निर्णयावर त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांना काय वाटतं? युगेंद्र पवार बारामतीतून निवडणूक लढवणार का अजित पवार यांची थेट घरवापसी होणार? या विषयावर श्रीनिवास पवार यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने, ऐकूया। अजितदादा म्हणाले होते की जर विधानसभेला नाही लोकसभेला जर तुम्ही मला साथ नाही दिली तर मी विधानसभेला उभं राहणार नाही, म्हणूनच त्यांनी हा घेतलेला निर्णय असावा। किंवा जे काय आपण बघतोय की ज्या पवार कुटुंबामध्ये चूक झाली होती, दादा महायुतीकडे गेले आणि त्यांनी हा निर्णय घेतला, खरंच त्यांच्या चूक लक्षात आली असं म्हणायचं। आता ते दादांना माहिती चूक लक्षात आली का नाही आली, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी काही खरं म्हणजे भाष्य करू शकत नाही, पहिली गोष्ट। दुसरी, ते काल काय ते बोलले ते मी स्वतः काही ऐकलेलं नाही की, आणि मला असं वाटत नाही, कारण ते एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामुळं ते असं म्हणले होते मागचे। मला ते आठवतं की मी ऐकलं होतं की मी वेगळा विचार करीन जर मला तुम्ही साथ नाही दिली तर त्याच्यावरून त्याला धरून जर ते बोलले असतील तर मला त्याच्याबद्दल खरं म्हणजे तसं सांगता येणार नाही की त्यांचा त्या बोलण्यामागचा उद्देश काय होता, कारण त्याच्यानंतर त्यांनी सगळं कसं करायचं काय करायचं ह्याच्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर। त्याच्यामुळं मला फार काही त्याच्यामध्ये वेगळं होईल असं वाटत नाही। आपण बघितलंय की लोकसभेला त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता आणि दुसऱ्या बाजूने अजितदादा देखील त्यामध्ये त्यांना खंत व्यक्त करावी लागली। आता विधानसभेच्या निवडणुका 8 दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि कालच्या सभेमध्ये अजितदादा असे म्हणाले की जे लोकसभेला झालं तसं आता विधानसभेला दिसणार नाही। पवार कुटुंबीय तुमच्याकडे येत आहेत, आता पूर्वी मी एकटा होतो, आता मी एकटा राहिलेलो नाही। जी काय भूमिका त्यांची उमेदवार अर्ज भरण्यासाठी गेल्यानंतर ते स्पष्ट करणार आहेत, नक्की ट्विस्ट येणार आहे असं लगेच लोक म्हणतात। आणि त्या दिवशी उमेदवारी अर्ज कुणाचा असणार आहे, युगेंद्र पवारचा असणार का जय पवारचा असणार? आता जय पवारच्या बद्दल परत मी तेच म्हणेन, तो दादांच्या बाजूने फिरतोय आणि युगेंद्र साहेबांच्या बाजूने फिरतोय। त्याच्यामुळं युगेंद्रचा तो उभा राहणार आहे का नाही ते साहेब ठरवतील, किंवा जयंत पाटील किंवा सुप्रियाताई ठरवतील। तर त्याच्यामध्ये वैयक्तिक मी काही सांगू शकत नाही। अजून आचारसंहिता लागायला वेळ आहे, 10-12 तारखेला लागेल असं वाटतंय। त्याच्यानंतर त्यांचं जे काय चाललेलं आहे, कुणाला उभं करायचं कुठं किंवा काँग्रेसचं मत काय, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मत काय, हे दोघांची मतं घेऊन साहेब ठरवतील की बारामतीचा उमेदवार कोण असेल। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती।